देव जय श्रीराम रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण सकाळी निघालो होतो सोनप्रयागमधून. तर आता गौरीकुंडमध्ये आल्यानंतर आपण गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान केलेलं आहे. तर चला आता तुम्हाला उकळतं पाणी दाखवतो एकदा. आणि तेवढ्या उकळत्या पाण्यामध्ये आपण स्नान केलेलं आहे. तर आता स्नान करून आपण केदारनाथला ट्रॅकिंगसाठी सुरुवात करतोय. तर चला आता तुम्हाला एकदा पाणी दाखवतो. हे बघा कसं उकळतंय पाणी, आहे की नाही उकळतं. हे असं उकळतं पाणी मित्रांनो, याच्यामध्ये आपण आंघोळ केलेली. तर ह्या साईडनं हे बघा तिथून वाफ निघते, कारण की सगळं पाणी इथून येत आहे मित्रांनो. हे पाहू शकता गोमुखातून पाणी येत आहे खाली, तर त्या साईडनं काही पाणी येत आहे. तर हे पूर्ण वाफ निघायची मित्रांनो. या पाण्यामध्ये आपण स्नान केलेलं आहे. तर आता आपलं स्नान झालेलं आहे. तर आपण आता केदारनाथच्या दिशेने लगेच निघतोय थोड्या वेळात. तर आपली रामपेरी पण आपण वर घेऊन जाणार आहे. तर चला असा सपोर्ट होते मराठी माणसावर. मराठी माणूस एक ना एक दिवस नक्की वर जाणार. कसं मराठी माणूस म्हणत तसं. हॅशटॅग टोपीवाला रामकृष्ण हरी.